अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एकाच आठवड्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यातला एक शेतकरी तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत होता, मात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आपलं जीवन संपवलंय। आधी पत्नीचं निधन आणि आता शेतकऱ्याची आत्महत्या, त्यामुळे 2 चिमुकल्या जीवांवर दुःखांचा डोंगर कोसळलाय। पाहूयात। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेनात। मूर्तिजापूरमध्ये 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत उपायांची गरज। हे 2 चिमुकले हातात आपल्या आई-वडिलांचा फोटो घेऊन बसलेत। त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि डोळ्यातलं दुःख लपता लपत नाहीये, कारण या इवल्याशा जीवांचे आई-वडील आता या जगातच नाहीयेत। आईचं 4 महिन्यांआधी कर्करोगाने निधन झाले। त्याच्या दुःखातून हे लहानगे जीव अजून बाहेरही पडलेले नाहीत। तोच त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे। योगेश हरणे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। बहिणीला कॅन्सर झाला होता 6 महिन्या अगोदर। कर्जाचा डोंगर, एवढी मोठी कॅन्सरची बिमारी, त्याला पैसे लागले, शिक्षणाचा खर्च। आता बा पुढे कसं होणार, आपलं काय होईल? अजून यावर्षी तर काही आपल्याला पिकलंच नाही। गव्हर्नमेंटने या गोष्टीवर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की बा एवढे मोठे कास्तकार आत्महत्या का करतात। पत्नीचं निधन झालं तरी दुःख मनात दाबून योगेश हरणे आपल्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती करत कुटुंबाचा गाडा चालवत होते। नापिकी, वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे ते सतत तणावाखाली होते। शेवटी या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं दुर्दैवी पाऊल उचललं। शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल, कर्जमाफी मिळेल या आशेवर सर्व शेतकरी बसलेले होते। आणि शेतकऱ्यांना आता जसं अजित पवार साहेबांनी सांगितलं की कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास सुरुवात केली। आणि आमच्या तालुक्यामध्ये आज 1 नाही, 2 नाही, 3-3, 4-4 शेतकरी आत्महत्या 2 दिवसात केलेल्या आहेत। तरी शासनाने यांची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला खरा न्याय आणि भावाले खरं न्याय मिळवून द्यावा। योगेश हरणे हे शेतकरी चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते होते। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलनही केली होती। त्यामुळे त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसलाय। म्हणजे एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे, दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये शेतीमाल विकून पैसा कमी यायला लागलेला आहे। आणि मग आपल्या मुलाबाळांचं भवितव्य काय, आपलं भवितव्य काय या चिंतेपोटी शेतकरी आत्महत्या करतो। मोठं दररोज जवळपास 8 शेतकरी आत्महत्या करतात। सरकारला लाज वाटते। 1 रुपयात पीक विमा, अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत यासारख्या अनेक गोष्टी सरकार वारंवार सांगत असतं। वास्तव मात्र वेगळे। बोगस बियाणे, खतांचे वाढते भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे। पण तरीही संकट कितीही मोठी असली तरी आत्महत्या हा त्यावरचा उपाय असू शकत नाही, हे शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवं। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।